धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. युधिष्ठिरोवाच गृहस्थेतां पदवीं विधिना येन चाञ्जसा ज्ञाति देवऋषी ब्रूहि माधुसूदमूढधीः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि नारद हे युधिष्ठिराला सांगतात. याप्रमाणे गृहस्थाश्रम धर्म काय या संबंधीचा प्रश्न राजाने विचारलेला आहे. याला उत्तर देताना नारद म्हणतात की माणसाने गृहस्थ हा धर्म आहे. गृहस्थ म्हणजे कुटुंब जीवन हे केवळ स्वार्थासाठी नाही, त्यामागे परमार्थ करण्याची भूमिका आहे. आणि म्हणून वासुदेवार्पणम साक्षात उपासित महामुनी. कुटुंब किंवा विवाह संस्था ही प्रामुख्याने धर्माचा आधार आहे. आणि हा धर्माचा आधार कुटुंब किंवा विवाह यासाठी करायचा की सर्वांनी मिळून हा धर्म केला पाहिजे. धर्म ही केवळ एकाची जबाबदारी नाही, धर्म ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून हा गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. हा धर्मरूपी गोवर्धन पर्वत याला सगळ्यांच्या काठ्या लागल्या पाहिजेत, सगळ्यांचे हात लागले पाहिजेत. कशामुळं? तर केवळ एकट्याचा व्यक्तिगत धर्म नाही, हा समाज संचालित करण्याचा धर्म आहे, समाज संधारणा करण्याचा धर्म आहे. आणि त्यामुळे वासुदेवार्पणम केवळ कुटुंब आत्मा हा शब्द या ठिकाणी वापरला. कुटुंब आत्मा म्हणजे केवळ कुटुंब भरण्यामध्ये जो पटाईत असतो, केवळ कुटुंब एक कुटुंब, पैसा मिळवणे आणि तो खर्च करणे एवढीच ज्याची प्रवृत्ती असते त्याला खऱ्या अर्थाने गृहस्थ म्हणत नाही. गृहस्थ तो की जो धर्माचं आचरण करतो. या ठिकाणी प्रमुख पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत. भूतयज्ञ, देवयज्ञ, त्याचप्रमाणे पितृयज्ञ, आचार्य म्हणजे गुरु यांच्या संबंधीचा यज्ञ. आणि या सर्वांच्या यज्ञाच्या सोबत आपण पशु पक्षी यांनाही खाऊ घातलं पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रम धर्म हा सर्वांना उपकारक असला पाहिजे, सर्वांचं कल्याण त्यातून चिंतलं पाहिजे. या ठिकाणी पशु पक्षी यांना सुद्धा खायला मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे येणारे भिक्षेकरी त्यांना भिक्षा मिळाली पाहिजे, संन्यासांना भिक्षा मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या लोकांची सोय झाली पाहिजे. याला म्हणतात गृहस्थाश्रम धर्म. म्हणून शृण्वन् भगवतो भिक्ष्ण मवतार कथामृतम. आणि या भागवत धर्माची अर्थात सर्व लोकांनी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये भागवत धर्माचं आचरण करून श्रद्धानो यथाकाल प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने उपजीविका करत असतानाच धर्माचरण केलं पाहिजे. यावतच मुपासिनो देहे गेहच पंडिता. देहे गेहेच पंडिता. जो पंडित आहे, ज्ञानी, त्याने देह आणि गेह, देह म्हणजे व्यक्तिगत आपली शरीर देहाची स्थिती आणि गेह म्हणजे घर. यावदर्थम उपासिनो, कामापुरतं त्याकडे पहा, कामापुरता विचार करा. भागवतकाराने असं कधीच सांगितलं नाही की देहाचा विचार करू नका, घरादाराचा विचार करू नका. कामापुरता विचार करा हा मूळ मुद्दा आहे. आपण कामापुरता करत नाही, आपण इतका एकरूप होऊन करतो की त्यात तल्लीन होऊन जातो, त्यामध्ये सात्म्य आपलं होतं. ते म्हणतात नाही, देह साधन म्हणून वापरा. या ठिकाणी मला सांगायचे हे की साधन आणि साध्य याचा विवेक या ठिकाणी सांगितलेला आहे. पैसा
हे साधन आहे, साध्य नाही आहे. म्हणून पैसा प्राप्त करणे, मिळवणे आवश्यक आहे, पण तो योग्य पद्धतीने खर्च करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्माचा आधार घेऊन आपण धर्म कर्मकासाठी, यज्ञ कर्मासाठी त्याचा खर्च करणं आवश्यक आहे. म्हणून यावदर्थम उपासीनो, जोपर्यंत आपल्याला आवश्यकता आहे, गरज आहे, तोपर्यंत याकडे पहा. जोपर्यंत आपल्याला धर्मकर्म करायचं आहे, म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे कोणत्या दृष्टीने सांगितलं हो? आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विचार वेगवेगळ्या अर्थाने सांगितलेले, पण आपल्याला जर मूळ अर्थ कळाला नाही तर लोक म्हणतील की फक्त शरीरालाच महत्त्व दिलंय. नाही, शरीराला महत्त्व दिलंय तर खलु धर्म साधनम, धर्म साधनेच्या साठी शरीर वापरा. जशी शिडी आहे, उदाहरणार्थ ही शिडी आपल्याला वरती जाण्यासाठी आपण वापरतो. वरती जायचं असेल तर शिडी वापरतो, आणि वरती गेल्यानंतर किंवा खाली आल्यानंतर शिडी काढून घेतो. कशासाठी? शिडीचं काम संपलं. त्याप्रमाणे आपण देह आणि गेह याचा वापर साधनात्मक पद्धतीने केला पाहिजे. विरक्तो रक्तवत्तत्र लोके नरताम्य सेत यावत म्रियेत जठरम तावत स्वस्तम ही देही नाम. जोपर्यंत आपल्या पोटाची भूक भागत नाही तोपर्यंत आपण खाणं केलंच पाहिजे, जेवण घेतलंच पाहिजे, भोजन केलंच पाहिजे. परंतु जेवढी आपल्याला पोटाची भूक आहे तेवढंच जेवण घ्या. त्याने असं सांगितलंय की जेवढं आपल्याला गरजेचं आहे. मला असं वाटतं की हा विचार आजच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपण महात्मा गांधींनी सुद्धा याच भूमिकेतून सगळी विचारसरणी मांडली की आपण आपल्या गरजा ओळखा. आपल्या गरजा किती आहेत, आपल्याला काय लागतं. आपल्याला फार जास्त काही गोष्टी लागत नाहीत, परंतु आपण विनाकारण त्या जमा करतो. आणि म्हणून यावत म्रियेत जठरम, आपल्या पोटाची जेवढी गरज आहे तेवढं तुम्ही खाणं घ्या, जेवण करा. अर्थात भोजन पोटापुरतं करा. परंतु आपण काय करतो, आपण साठेबाजी करतो. आपण आजचं तर भागलं, आता उद्याचं, आता परवाचं, आता 1 वर्षाचं, आता 10 वर्षाचं, पुढच्या पिढीचं. अरे पुढच्या पिढीचा विचार कशाला करतो तू? पुढची पिढी करेल तो विचार. म्हणून जर पुत्र यदि सपूत हो, या ठिकाणी कबीरांनी म्हटलंय की पुत्र जर सुपुत्र असेल तर धन केव्हा कमाये. पुत्र जर सुपुत्र असेल तर धन कमवायची गरज नाही. आणि पुत यदि कुपुत हो तो धन केव्हा कमाये. पुत्र जर कुपुत्र निघाला तर त्या कुपुत्र पुत्रासाठी, वाईट मार्गासाठी धन का मिळवायचं. म्हणजे पुत्र जर चांगला असेल तर तो स्वतःच्या पायावर उभा राहील, धन मिळवेल. तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न करू नका. आणि वाईट निघाला तर तुम्ही त्याच्या पापाचं भागीदार होऊ नका. म्हणून तुम्ही तुमचं पहा, तुम्ही तुमच्या पुरता विचार करा. या ठिकाणी संसाराचा विचार आणि परमार्थाचा विचार याच्यात फरक आहे. संसाराचा विचार कामापुरता करावा. संसाराचा विचार आपल्या पायाच्या सावलीपुरता करावा. दुपारच्या वेळेला जशी आपली सावली आपल्या पाया एवढीच पडते, पायापुरतीच पडते, पाया एवढीच पडते, त्याप्रमाणे आपण संसाराचा विचार आपल्यापुरता करावा, बाकीच्यांचा विचार करू नये. का तर बाकीच्यांचा विचार हे त्यांच्या नशिबाप्रमाणे ते करतील. यावत म्रियेत जठरम तावत स्वत्वम हि देही नाम. जोपर्यंत आपल्या पोटाची भूक आहे तोपर्यंत आपण आपल्या पोटापुरतं पाहावं. आपण या ठिकाणी खूप सूक्ष्म विचार मांडलेला आहे की जो आपल्या पोटाच्या बाहेर, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे त्यापेक्षा जर जास्त मिळवू लागला, जास्त घेऊ लागला. अहो संपत्ती किती पाहिजे आपल्याला? कामापुरती पाहिजे. पैसा आपल्याला कामापुरता पाहिजे, जमीन आपल्याला कामापुरती पाहिजे, घरदार आपल्याला कामापुरतं पाहिजे. म्हणून या झोपडीत माझ्या, आपल्याला माहिती आहे ना की तुकडोजी यांनी, संत तुकडोजी आधुनिक काळातले, त्यांनी सांगितलंय या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. अहो ही झोपडी आहे, आपल्याला राहायला झोपडी पाहिजे, बाकीच्याची काहीच गरज नाही. बाकीच्या टोले जंग असणाऱ्या बंगल्यांची गरज नाही. एक झोपडी असली तर आपण आनंदाने राहू शकतो. या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या आणि जाता तरी सुखे जा, कोणावरही बोजा नाही, कोणावरही त्याच्यावरचा आग्रह किंवा दुराग्रह नाही. म्हणून ही चंद्रमौळी झोपडी आपल्याला प्रिय आहे. या दृष्टीने जो आपल्यापेक्षा जेवढं पाहिजे, जेवढं गरज आहे त्यापेक्षा जो जास्त मिळवतो तो चोर आहे असं म्हटलंय भागवतकारांनी. अधिकम योभिमन्येत सस्तेनो दंडमर्हति.
जो आपल्या पोटापेक्षा जास्त, आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळवतो, जो जास्त जमा करतो, अर्थात साठेबाजी करतो. गरज नाही ना, एवढ्याला रुपयांची गरज नाही, एवढ्याला धनाची गरज नाही, एवढ्याला सोन्याची गरज नाही. तुम्ही जे ते मिळवलंय ते दुसऱ्याचं मिळवलंय, हा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्याच्या हक्काचं तुम्ही मिळवलं. तुम्ही म्हणताल अहो आम्ही आमच्या पैशाने विकत घेतलं. अहो कशाला पैशाने विकत घेतलं? खरं म्हणजे आपल्याला जेवढा पैसा मिळतो त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. आपण ज्याप्रमाणे आपल्या केवळ नोकरीच्या पैशावर किंवा आपल्या कामापुरत्या शेतीच्या पैशावर आपण जास्त काहीच करू शकत नाही. हां, जर काळ्या बाजारातून पैसा मिळवला, टेबलाखालून पैसा आला, तर मग मात्र माणूस गडगंज होतो. का? अहो तो टेबलाखालून आलेला पैसा आहे, काळा पैसा आहे, तो नावच त्याचा काळा पैसा आहे. म्हणून काळा पैसा आपण जमा करू नये असं भागवतकारांनी त्या काळात सांगितलंय. आज आपल्याला राज्यकर्ते सांगतात किंवा नरेंद्र मोदी सांगतात काळा पैसा बाहेर काढायचा आहे. हे बरोबर आहे, कारण सत्यवादी जे माणसं आहेत, सत्यवादी जे लोक आहेत, ते कधीच काळं धन जमा करत नाहीत. ते मुळातच काळ आहे, ते काय पांढरं नाहीये. आपण काळ्याचं पांढरं करतो, आपलं उखळ पांढरं करतो, ते सोडून द्या. परंतु अधिकम यो भीमन्येत सस्तेनो दंड भरती. भागवतकारांची भाषा अशी आहे की जो आपल्या गरजेपेक्षा जास्त आपल्याजवळ मिळवतो तो स्तेन आहे. स्तेन म्हणजे चोर, तो समाजातला चोर आहे. तुम्ही म्हणाल कुठे हो चोर? अहो तो चोर पांढऱ्या कपड्यात फिरणारा चोर आहे, व्हाईट कॉलर आपण म्हणतो ना. हा चोर जो आहे तो व्हाईट कॉलर आहे, पांढऱ्या कपड्यातला आहे. त्याला आपल्याला चोर म्हणता येत नाही, परंतु त्यांनी सगळं जमा चोरीचंच केलेलं आहे. आणि म्हणून लोकांचं जो जमा करतो तो चोर आहे. म्हणून आपल्याला असं दिसतं की दरिद्री हा दरिद्रीच होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा अधिकाधिक श्रीमंत होत चाललेला आहे. म्हणून आपल्याला सर्वत्र ही जी दोन त्या गोष्टी दिसतात, फळी दिसते आपल्याला. दारिद्र्य, एवढं दारिद्र्य की त्या दारिद्र्याची सीमा नाही, आणि एवढी श्रीमंती आहे, बरं असीम गगनी नक्षत्रांच्या राशी, इतक्या प्रचंड प्रमाणात श्रीमंती आहे की बस. मग या दोन प्रकारच्या समाजातल्या ज्या अवस्था निर्माण झाल्या, दोन ध्रुव जे निर्माण झाले, ते कशामुळे निर्माण झाले? संपत्ती ही चुकीच्या पद्धतीने वितरित झाल्यामुळं. संपत्तीचं वितरण नीट झालं नाही. संपत्ती दोन केवळ सगळ्यांना मिळाली नाही, ती एकालाच फक्त मिळाली आणि दुसऱ्याला मिळाली नाही, तर ही स्थिती निर्माण होते. म्हणून त्रिवर्गम नातितुत्रेण या ठिकाणी भजेत ग्रहण यद्यपि माणसाने त्रिवर्ग, या अर्थात त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ आणि काम, या तीन गोष्टींनी माणसाने कष्ट करून पैसा मिळवावा आणि तो आपल्या कामापुरता मिळवावा. बाकी फार गोष्टीची गरज नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे आपला देश आहे, ज्याप्रमाणे आपली स्थिती आहे, त्याच्यात आपण संतोष मानला पाहिजे. म्हणून ते म्हणतात संतोष हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण म्हणतो ना की संतोष हा माणसाला खऱ्या अर्थाने सुखी करतो. जो संतुष्ट नाही तो कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून राजधन आपण म्हणतो की गोधन, गजधन, राजधन, गोधन असो, गजधन असो, राजधन असो, रतनधन, रत्नांचं धन असू द्या, परंतु जब आये संतोष धन सब धन धूली समान. जेव्हा संतोष रूपी धन येतं तेव्हा सगळं निरर्थक आहे. कारण या राजधन असो, गोधन असो, रत्नधन असो, यांनी माणसाला समाधान मिळत नाही. समाधान मिळणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे संतोष. आणि म्हणून समाधान कोणत्याही बाजारामध्ये पैशाने विकत घेता येत नसतं. तो आपल्या मनाचा धर्म आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन सगळ्या गोष्टी कराव्यात. त्यांनी पितृकार्य करावं. या ठिकाणी जे पंचमहायज्ञ सांगितले त्यामध्ये देवयज्ञ म्हणजे देवपूजा, त्याला देवयज्ञ म्हणतात. ब्रह्मयज्ञ, त्याला पितरांना पाणी देणं, त्याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. त्याचप्रमाणे या भूतयज्ञ म्हणजे जो कोणी उपाशी असेल त्यांना अन्न देणं म्हणजे भूतयज्ञ. त्याप्रमाणे अतिथी यज्ञ. त्याचप्रमाणे आपल्याला ब्रह्मयज्ञाबरोबरच आपण दैनंदिन वेदाचा देखील अभ्यास केला पाहिजे, तोही यज्ञच आहे. या दृष्टीने श्राद्धम पित्रो यथा वित्तम, जेवढी आपली शक्ती असेल त्यानुसार माणसाने श्राद्ध कर्म वगैरे वेळेवर करावीत, पितरांनाही संतुष्ट करावं. त्याचप्रमाणे प्रेत संस्था बृहतश्च कर्मण्यु भेदय नृप, हे राजा, याप्रमाणे वार्षिक श्राद्ध माणसाने करावं. कारण आपल्यावर जबाबदारी आहे. केवळ आपणच एकट्याने खाऊन चालणार नाही. आपल्याला
ज्याप्रमाणे स्वजन आणि सुजन यांना अन्नदान केलं पाहिजे, त्याचप्रमाणे पितरांना सुद्धा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, आठवणी प्रित्यर्थ त्यांचे उपकार स्मरून आपण ह्या गोष्टी कृतज्ञतेच्या भावाने केलं पाहिजे. या दृष्टीने अत्यंत मार्मिक शब्द वापरलाय की यत्र यत्र हरेरर्चा सदेश श्रेयसां पदम. ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या देशात, ज्या ज्या प्रदेशात भगवंताची कथा चालते, भगवंताचं गायन चालतं, तो प्रदेश, तो देश खऱ्या अर्थानं पवित्र आहे. यत्र यत्र हरेरर्चा सदेश श्रेयसां पदम. यत्र गंगादयो नद्या, ज्या ठिकाणी गंगा, यमुना, कावेरी, सरस्वती यासारख्या नद्या आहेत. पुराणेच विश्रुता, ज्या गंगा किंवा यमुना यांच्यासारख्या श्रेष्ठ दर्जाच्या नद्या ज्या देशात आहेत, अर्थात भारत देशाचं वर्णन आहे. म्हणून भारत देशामध्येच भगवंताची कथा चालते, भारत देशामध्येच या नद्या आहेत. त्यात तो देश खऱ्या अर्थाने पवित्र आहे. सरांशी पुष्करादीनी, ज्या ठिकाणी पुष्करासारखं तीर्थ आहे किंवा तडाग आहे, ते तो क्षेत्र कुरुक्षेत्रासारखं क्षेत्र आहे, तो देश खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. नैमिषम फाल्गुनम सेतो प्रवास होतो कुशस्थली, ज्या भारत देशामध्ये नैमिषारण्य आहे त्याप्रमाणे भगवंताची सेतू बांधलेला आहे. वाराणसी आहे, मधुपुरी आहे, पंपा आहे, बिंदुसरस तीर्थ आहे, नारायणाश्रम आहे, नरनारायणांचा आश्रम आहे. त्याचप्रमाणे नंदा, अलकनंदासारख्या नद्या आहेत. त्याचप्रमाणे मोठमोठे पर्वत आहेत. येथे पुण्यतमा देशा, म्हणून या देशाला पुण्यतम देश म्हटलंय. कारण बाकीचे देश फक्त भोगभूमी आहेत आणि भारत देश ही पुण्यभूमी आहे. ही पुण्यभूमी पवित्र, ज्या ठिकाणी ही पुण्यकारक कशामुळं, तर इथे हरिचर्चा चालते. ही पुण्यकारक कशामुळं, इथे हिमालयासारखे मोठे पर्वत आहेत. ही पुण्यकारक कशामुळं, इथं गंगा, यमुना सारख्या नद्या आहेत. इथे वाराणसी, मधुपुरी यासारखे मोठे तीर्थक्षेत्र आहेत. त्याचप्रमाणे पुष्करासारखे तीर्थक्षेत्र आहेत. कुरुक्षेत्र आहेत, गय म्हणजे गया यासारख्या, प्रयाग या कुलाहाश्रम यासारखे सुंदर अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र, आणि ज्यामुळे पावन माणूस होतो, पुण्यतम अशा प्रकारचा माणूस होतो. धर्मो ह्यत्रे हितः पुंस्वाम. सहस्र एक आपण जर कर्म केलं तर त्याचं 1000 पटीने फळ या भारत देशामध्ये मिळतं. धर्मो हेत तिथं पुसाम सहस्रादी फलोदय पात्रपत्र निरुक्तमय कवी पात्रवित्तमयी. याप्रमाणे याच भारत देशाचं वर्णन पुण्यतम देश म्हणून केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्या देशनिष्ठा, भागवतकारांची देशनिष्ठा आपल्याला इथे दिसेल. त्याप्रमाणे गृहस्थाश्रम धर्म या संबंधीचे विवरण करताना माणसाने स्वाध्याय केला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे त्याचं वेदाच्या संबंधीची निष्ठा. दैनंदिन अभ्यास आपण केला पाहिजे. स्वाध्यायने प्रवचने एक ज्ञान योगयो, हा ज्ञानयोग आहे, तो माणसाने केला पाहिजे. त्याचप्रमाणे देवकार्य केलं पाहिजे, पितृकार्य केलं पाहिजे आणि विधिवत सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये म्हणजे लोक वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडत असतील, म्हणून त्यांना हे सांगावं लागलं की कोणत्याही श्राद्ध कर्माच्या वेळेला तुम्ही आमिष म्हणजे सामिष अन्न देऊ नका. मांसाशन वगैरे त्या ठिकाणी त्या दिवशी करू नये किंवा ते देऊ नये. न दद्यात सामिषम श्राद्धे न चाद्यात धर्मतत्वविद. मुन्यन्यही, मुन्यन्न. समजा तुम्ही म्हणाल काय हो, मला श्राद्ध कर्म करायचंय पण आमच्याकडं काहीच नाहीये पदार्थ, तांदूळ नाहीत, गहू नाहीत, काय करावं? ते म्हणतात फळं द्या, चालेल. मुन्यन्न म्हणजे फळं, ते सुद्धा चालतील, परंतु पशुहिंसा करू नका. म्हणजे पुन्हा पुन्हा अहिंसेचा पुरस्कार या ठिकाणी केलेला आहे आणि मांसाशनाला विरोध केलेला आहे. न्यासो दंडस्य भूतेषु मनोवा कायदस्यच. त्याप्रमाणे मन, शरीर आणि वाणी या तिन्हीच्या वरती आपण नियंत्रण ठेवावं. आत्मसंयमन त्याला म्हणतात. असं आत्मसंयमन केलं म्हणजे जुह्यते ज्ञानदीपिते. आत्मसंयमन जर केलं तर कर्ममय अशा प्रकारच्या यज्ञामध्ये या सर्वांचं हवन आपलं सहज होतं. कर्म हाच एक यज्ञ आहे. जसा जपयज्ञ, नामयज्ञ, तसा हा देखील एक यज्ञ आहे. आत्मसंयमन रूप यज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये सर्व कर्माचं हवन आपण करावं. अत्यंत सुंदर रूपकात्मक भाषा वापरली आहे की ज्ञानी माणूस आहे, त्याने काय करावं. जसं आपल्याकडे मानस पूजा सांगितली आहे, काहीच नाही आहे आपल्याजवळ आणि तरी आपल्याला देवपूजा करायची आहे, तर मानस पूजा करायला सांगितली. मग या मानस पूजेमध्ये
भगवंताची पूजा कशी करायची. लम पृथ्वी आत्मने गंधम परिकल्पयामी समर्पयामी. लम हा हे बीज मंत्र आहे. मग पृथ्वी आत्मने, पृथ्वीचं ते स्वरूप आहे आणि त्याच्याद्वारे गंध अर्पण केलं. हम आकाशात्मने पुष्पम परिकल्पयामी समर्पयामी. हम हे बीज आहे, त्याच्याद्वारे फुलं अर्पण केलं, आकाशरूपी फुलं अर्पण केलं. त्याप्रमाणे मग वम वरुणात्मने अमृत नैवेद्यम परिकल्पयामी समर्पयामी. या पद्धतीने एक गोष्टी. त्याचप्रमाणे धूपदीप कशाचा हो ते म्हणतात. याप्रमाणे धूप दाखवायचा असेल तर यम वायवात्मने धूपम परिकल्पयामी समर्पयामी. तसंच रम वन्यात्मने किंवा तेजात्मने दीपम परिकल्पयामी समर्पयामी. दीप लावायचा आहे, मग तिथं दिवा कुठे ते म्हणतात रम या बीजाचा उच्चार करा, दिवा लागला आपोआप. सगळं सोपं सांगितलंय, पण आपण ते केलं पाहिजे. जर काहीच नसेल, आपण प्रवासात बसलो आणि आता पूजा अर्चा राहिली, मग काय करायचं. मानस पूजा करायला सांगितली प्रवासामध्ये. तिथे काही खटाटोप नाही आहे घंट्या शंखाचा. आपल्या धर्मामध्ये सगळ्या सोयी केलेल्या आहेत, परंतु या सोयीला आपण गैरसोय मानता कामा नये किंवा आपली त्यातून पळवाट करता कामा नये. पळवाट नाही आहे ही सोय आहे, ही पळवाट नव्हे. म्हणून जो ज्ञानी आहे त्यांनी कशा पद्धतीने करावं तर आत्मसंयमन रूप अग्नीमध्ये त्यांनी सर्व कर्माचं यज्ञामध्ये हवन करावं आणि बाह्य कर्माचं हवन करावं. त्याप्रमाणे द्रव्यमय यज्ञामध्ये यजन करावं, म्हणजे त्या ठिकाणी सर्व लोकांना तो जिंकू शकतो. स्वभावविहितो धर्म कसे निष्ठ प्रशांत आहे. आणि धर्म हा शेवटी स्वभावावर अवलंबून आहे. स्वभाव विहितो धर्म हा या ठिकाणी आपल्या स्वभावानुसार सर्व प्रकारचे वर्णाश्रम आहेत. आपला स्वभाव कसा, संतुष्ट स्वभाव असेल तर तुम्ही ब्राह्मण. संतुष्ट असेल निरीहस्य, या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा सांगितलाय की जो संतुष्ट आहे, निरीहस्य स्वात्मरामस्य यत् सुखम, जो संतुष्ट आहे तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण आहे. जो ज्ञानी आहे तो संतुष्टच असायला पाहिजे. ज्ञानीला जर पैशाची वसवस असेल, धनाची वसवस असेल तर त्याचं ज्ञान काय कामाचं. म्हणून जी विद्या आम्हाला ज्ञान देत नाही ती विद्या उपयोगाची नाही. विद्या अशी कशाला, चित्तान शांती देई विद्या अशी कशाला. ही अशी विद्या काय कामाची जी चित्ताला शांतता देत नाही. म्हणून या चित्ताला शांतता देणारी ती खरी विद्या आहे. त्याप्रमाणे ग्रह चालवणारी ती खरी भारी आहे. म्हणून कुतस्तत कामलोभेन धावतोरते ही दिशा. आपण विनाकारण दाही दिशेला फिरतो केवळ स्वार्थासाठी. परंतु खरं म्हणजे संतुष्टस्य निरीहस्य, जो खऱ्या अर्थानं संतुष्ट आहे तोच खरा ज्ञानी, तोच खरा ब्राह्मण. संतुष्ट केनवा राजश वर्तेतापि वारिणा. या ठिकाणी संतुष्टतेला एवढं महत्त्व दिलंय ज्याचं विवरण पुढे आपल्याला अष्टमस्कंदात येणारच आहे. जेव्हा वामनाला बलीनी तुम्ही 3 पावलं जागा काय मागता, आणखी काही मागा, मी राजा आहे, मी तुम्हाला काही देऊ शकतो असं म्हणाले, त्यावेळेला वामनाने सांगितलं नाही, मी ब्राह्मण आहे आणि मला 3च पावलं माझ्यापुरती जागा पाहिजे, मला बसण्याची जागा फक्त पाहिजे, संपलं. मला काय करायचंय, मला बसण्यापुरती जागा पाहिजे की ज्या जागेवर बसल्यावर कुणी उठ म्हणू नये, ती माझ्या हक्काची. 3 पावलं जागा. आणि मी ब्राह्मण असल्यामुळं मी संतुष्ट आहे. आणि जर माझ्यामध्ये ही संतुष्टता नसेल तर माझ्यातलं तेज, माझ्यातलं ज्ञान हे नष्ट होईल, असं त्यावेळेलाही सांगितलंय. इथं सुद्धा त्यांनी म्हटलंय असंतुष्टस्य विप्रस्य. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ज्या काळात आपल्याला अनेक संतांनी ब्राह्मण समाज कसा बिघडलेला होता याचं विवरण केलेलं आहे. मग एकनाथांनी केलंय, जनार्दनांनी केलंय, दासोपंतांनी केलंय आणि आपल्या समाजाला जागेवर आणण्याचा प्रयत्न केलाय. या मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो की जानकी स्वयंवर नावाचं एक काव्य जनार्दन यांनी लिहिलेलं आहे. त्या जानकी स्वयंवर काव्यामध्ये रामाला पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली लोकांची, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे करताना त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, विश्वामित्र म्हणे रामा अतितृष्णाजी द्विजा आम्हा, म्हणून पाविजेत ते श्रमा भव विश्रामा दिनाच्या. त्या ठिकाणी म्हटले विश्वामित्र म्हणतात की हे रामा, आमच्या ब्राह्मण लोकांना एवढं धनाचा अभ्यास आहे की त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने कसं मिळेल याचा ते प्रयत्न करतात. कारण त्यावेळेला हजारो ब्राह्मण जनकाकडे निघाले. मग त्या ठिकाणी खूप अत्यंत उपहासात्मक पद्धतीने हे वर्णन केलेले. कुणी दात्रे होते,
कुणी लंगडे होते, कुणी आंधळे होते, कुणी पांगळे होते, पण निघाले कशाला? म्हणजे जनकाकडे जायचंय कशाला? लग्न आहे ना त्यांच्याकडं, म्हणजे आम्हाला पैसा मिळेल. मग तू लंगडे असू द्या, पांगळे असू द्या, आंधळे असू द्या, दातिरे असू द्या. एक बालमभट, त्या ठिकाणी एक बालभट आहे, एक दुसरे एक भट आहे की जे केवळ वाकडे वाकडे चालणारे आहेत. एक आपल्या स्वतःला चालता येत नाही, स्वतःला दिसत नाही, तरी सुद्धा आंधळे असून सुद्धा निघणारे आहेत. अशा पद्धतीचे अनेक भट भिक्षुक त्यावेळेला गर्दी करणारे होते. आणि याचं विवरण जनी जनार्दनांनी केलेलं आहे. याची उपहासात्मक टीका केली. कशामुळं? की तर हा ब्राह्मण मंडळी, जर तुम्ही ब्राह्मण म्हणून घेत असाल, समाजाचं नेतृत्व करणारे असाल, समाजाला पुढे नेणारे असाल, तर तुम्ही आचरण चांगलं ठेवा, केवळ धनाच्या मागे लागू नका. इथे स्पष्ट शब्दात वापरले की असंतुष्टस्य विप्रस्य तेजो विद्या तपो यशः. जो विप्र, जो ब्राह्मण असंतुष्ट आहे, जो बसवस करणार आहे, जो लोभी आहे, त्याचं तेज, विद्या आणि तप हे सगळं नष्ट होतं. तेज नष्ट होतं, त्याचं तेजस्विता नष्ट होते, त्याची तपस्विता नष्ट होते आणि त्याचं यशही नष्ट होतं. लोक त्याच्यावरती थुंकतात, त्याची अपकीर्ती होते थोडक्यात. म्हणून स्रवंती इंद्रिय लवल्येनं ज्ञानम चैवाव किर्यते. म्हणून ब्राह्मणाने, विप्राने तरी निदान कोणत्याही धनाच्या मागे लोभाने लागू नये. हक्काचं, परिश्रमाचं तेवढं मिळवावं, परंतु मागून फार काही घेऊ नये की ज्यामुळं आपल्या समोरच्या लोकाला सुद्धा असं वाटेल की हा लोभी आहे म्हणून. कामास्यांतम चक्षुर्ध्याम, म्हणून आपण कामापुरतं या ठिकाणी वागावं. असंतुष्टस्य विप्रस्य, असंतुष्टता ही माणसाला नरकाच्या खाईमध्ये टाकते. म्हणून ते म्हणतात, हे राजा, येतच गुरव भक्त्या पुरुष ह्यांचे जयेत. ज्याप्रमाणे माणसाने गुरुच्या घरी शिक्षण जे घेतलेलं आहे त्याचं या ठिकाणी गृहस्थाश्रम धर्मामध्ये प्रत्यक्ष आचरण करावं. आणि जर केलं नाही तर मग विनाकारण त्यांनी शिकलेलं वाया गेलं. कुंजर शौचवत, हे निरर्थक आहे. याप्रमाणे अतिशय सुंदर अशा प्रकारचं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. आहुष शरीरम, माणसाचं शरीर हे रथमेंद्रियाणी. या ठिकाणी एक उपनिषदामध्ये, मंडूक उपनिषदामध्ये हा संदर्भ आहेच आहे. तो संदर्भ भागवतामध्ये दिलेला आहे त्यांनी, की आत्मज्ञान माणसाने प्राप्त करावं आणि माणसाने वासना यांची निर्मूल वासना कराव्यात. ब्रह्मज्ञान प्राप्त करावं. कुठल्याही गोष्टीबद्दलची इच्छा ठेवू नये, इंद्रिय लोलुपता ठेवू नये. आणि शरीर म्हणजे काय ते म्हणतात, आहुष शरीरम रथमेंद्रियाणी हयान वेशून मन इंद्रियेशम वर्मानी मात्रा दिषणांच सूतम सत्वम बृहत बंधुरभीष सृष्टम. मंडूकोपनिषदामध्ये हा संदर्भ त्यांनी दिलेला आहे की इंद्रिय, शरीर हे रथ आहे. आहुष शरीरम रथ, हे शरीर म्हणजे रथ आहे. अतिशय सुंदर रूपक केलेलं आहे. शरीर म्हणजे रथ आहे. या रथाला घोडे कोणते? जो इंद्रियाणी, इंद्रिय रूपी घोडे लावलेले आहेत. हे 11 घोडे मनासह. या ठिकाणी 10 घोडे म्हणजे दशाश्व, हे दशाश्व आहे. आणि मन तो त्याचा लगाम आहे, कारण मन हा स्वामी आहे त्याचा. आहुष शरीरम रथमिंद्रियाणी हयान भीषून, भीषून म्हणजे हे लगाम. हा मन इंद्रियेशम, मन हा त्याचा लगाम आहे. जर 10 घोडे या शरीररूपी रथाला लावलेले आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि मन रूपी लगाम लावलेला आहे. ते मन या सर्व इंद्रियांना स्वाधीन ठेवतं. वर्तमानी मात्रा दिषणांच सूतम. आपल्याला याचं सारथी कोण आहे तर सारथी बुद्धी आहे. सारथी हा बुद्धीला सारथी म्हटलंय. आणि भगवान या ठिकाणी आपल्याला जायचंय कुठं तर सत्वम बृहत बंधुरमीश सृष्टम अक्षम दश प्राण मधर्म धर्मौ. हा जो रथ आहे, या रथाचे 2 चाक आहेत. त्या चाकामधले आरे आहेत दश प्राण मधर्म धर्म. या ठिकाणी धर्म आणि अधर्म हे याचे, ज्याला आपण चाकाच्या भोवती असलेल्या आरे आहेत. आणि जीव हा रथी आहे, जीव त्याच्यात बसलेला आहे.
अक्षम दशप्राण मधर्म धर्मो चक्रे भीमानम रथिनंच जीवम. दशप्राण हे त्याचे आरे आहेत आणि अक्ष म्हणजे त्याचा जो आतमधला, ज्याला आपण दोन चाकं जोडणारा भाग म्हणतो, तो आख, तो अक्ष म्हणजे आख. त्या ठिकाणी चक्रे भीमानम प्रत्यक्ष बसलेला आहे तो जीव. आणि धनुर्हितस्य प्रणवम पठंती. या जीवाच्या हातात एक धनुष्य आहे. हे धनुष्य कशाचं आहे? तर ओंकार रूप धनुष्य. धनुष्याचा आकार कसा असतो पहा, ओंकारासारखा असतो. जर ओंकार आपण उभा काढला तर ते धनुष्य होतं. तर हा ओंकार म्हणजे धनुष्य आहे. आणि त्या धनुष्याची दोरी कोणाच्या हातात आहे? तर जीवाच्या हातात आहे. धनुर्हितस्य प्रणवम पठंती शरंतु जीवम परमेव लक्ष्यम. आणि त्या जीवाने हे धनुष्य हातात नुसतं नाही धरलं, त्याला बाण जोडलाय. तो बाण कोणता आहे? तो बाण आहे ध्येय. ध्येयरूपी बाण जोडलाय. मग हा बाण कुठं सोडायचा आहे? तर परमेव लक्ष्यम. हा बाण फक्त ईश्वराच्या चरणाकडे त्याचं लक्ष पाहिजे. लक्ष म्हणजे लक्ष, लक्ष म्हणजे आपलं चित्त, आणि लक्ष म्हणजे ध्येय, दोन्ही अर्थाने. म्हणून लक्ष्य आणि लक्ष दोन्ही. धनुर्हितस्य प्रणवम पठंती शरंतु जीवम परमेव लक्ष्यम. आपल्याला परमेव लक्ष्यम, केवळ भगवंताची चरणाची प्राप्ती, भगवंताच्या मुक्तीची प्राप्ती हीच आपल्याला लक्ष असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी रथ हे शरीर आहे, त्याचे चाक आहेत, त्याच्या आऱ्या आहेत, त्याचा आख आहे, त्याला लावलेले घोडे आहेत, घोड्याचा लगाम आहे, आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे, आणि जीव हा रथी आहे, रथात बसलेला आहे. असा हा रथी जर आता त्याच्या हातामध्ये असलेलं धनुष्य कशाचं आहे? तर प्रणवम, ओंकार रूपी धनुष्य आहे. म्हणजे ओंकार रूपी धनुष्याचा टणत्कार करून, कारण टणत्कार जर आपण केला धनुष्याचा, जुन्या काळामध्ये धनुष्यबाण क्षत्रियांच्या हातात असेल, त्याचा टणत्कार म्हणजे टन जो आवाज येतो तो ओंकाराप्रमाणे. आपण पहा, टन आवाज हा जर आपण त्याच्या स्वरूपामध्ये आपण लक्षात घेतला, टन याचा जो नकार आहे अंतिमतः तो ओंकाराकडे जाणार आहे. म्हणून टणत्कार हा ओंकार स्वरूपाचा आहे. आणि आपल्याला लक्ष बाणाचं मारायचे ते प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाशी. म्हणून भगवंताचं चरण हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. या ठिकाणी शरीर हे रथ आहे. रथाला महत्व कुठपर्यंत आहे? अहो साधन आहे. रथ हे साधन आहे. म्हणून रथ हे साधन, पण साध्य मात्र भगवान आहे. रथ हे साधन आहे, साध्य मात्र भगवान आहे. आणि साधक कोण आहे? या ठिकाणी साध्य, साधन आणि साधक अशा त्रिपुटी असतात ना. तर साध्य काय? भगवान, भगवंताचं चरण हे साध्य आहे. साधन आहे रथ, आणि साधक म्हणजे जीव. जीव हा साधक आहे. याप्रमाणे अतिशय सुंदर रूपक या ठिकाणी मंडूकोपनिषदामधलं इथं मांडलेलं आहे. शरंतु जीवम परमेव लक्ष्यम. आणि जर या ठिकाणी आपलं लक्ष चुकलं तर बाण काही चरणापर्यंत जाणार नाही. बाण दुसरीकडेच जाईल, संपलं. एकदा बाण गेला की गेला, वाया गेला. आयुष्य वाया गेलं, जीवन वाया गेलं. त्याचप्रमाणे हातामध्ये जो बागदोर आहे, ज्या बुद्धीने धारण केलेला आहे, तो बागदोर बुद्धीच्या हातात आहे. ही बुद्धी सद्बुद्धी असेल तर बरं, दुर्बुद्धी असेल तर जाईल कुणीकडे रथ. हा रथ कुणीकडे उधाळायला काही वेळ लागत नाही. हे घोडे कुणीकडे उधाळायला वेळ लागत नाही. त्या घोड्यांना आपण जर एकत्र बांधून ठेवायचं असेल तर बुद्धीला सद्बुद्धी हे स्वरूप झालं पाहिजे. बुद्धी तर आहे हो, पण सत आहे का असत आहे. म्हणून सद्बुद्धीसाठी या सगळ्या गोष्टी आहेत. असत बुद्धी आम्हाला खड्ड्यामध्ये नेणारी आहे, नरकाकडे नेणारी आहे. आणि सद्बुद्धी मात्र भगवंताच्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन घडवणारी आहे. म्हणून रागो द्वेषश्च लोभश्च शोको भयम मदा. याप्रमाणे आपण राग, द्वेष, लोभ, शोक या सगळ्या गोष्टी दूर सारून, मान आणि अपमान दूर सारून, माया आणि हिंसा, मत्सर दूर सारून आपण केवळ भगवंताकडेच लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष म्हणजे एकाग्रता. लक्ष असं पाहिजे माणसाचं की आसपासचं काही ऐकू नाही आलं पाहिजे. संसार करा, ते म्हणतात ना की तुम्ही सुखे करो काम. हे इंद्रिय हे सुखाने काम करू द्या, परंतु मन मात्र ईश्वराकडे लावा. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की दुडीवर दुडी साती निघाली, एकावर एक अशा 7 घागरी
किंवा माठ डोक्यावर घेऊन ही त्या काळातली गोपिका निघत असे. दुडीवर दुडी साती निघाली आणि गवळण गोरस घ्या म्हणे विसरली. गवळण गोरस गोरस घ्या म्हणून विसरली. गोरस तिला वाटलं दुडीवर दुडी म्हणजे एका घागरीवर दुसरी घागर त्याच्यावर तिसरी असं 7 माठ लावलेली आहेत आणि ती मोकळ्या हाताने निघते म्हणे. 2 हात मोकळे आहेत. कस काय हो 2 हात मोकळे असताना वरतून पडत काय नाही. ते म्हणतात नाही लक्ष तिकडे आहे. सगळं लक्ष त्या माठाकडे. 2 हात मोकळे आहेत. मोकळ्या हाताने ती चालते. परंतु हात मोकळे असू द्या पण लक्ष तिथे बॅलन्स. तसं आपलं बॅलन्स ठेवा. थोडक्यात आपलं बॅलन्स बिघडू देऊ नका. बँक बॅलन्सही ठेवा आणि मनाचंही बॅलन्स ठेवा. दोन्ही ठेवा. या दृष्टीने आपलं बॅलन्स कायम ठेवणे. म्हणून या ठिकाणी आपल्या स्वतःच्या बुद्धीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. ते म्हणतात असं जर लक्ष असेल तर मग आपल्याला देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. अहो देह प्रपंचाचा दास आहे. त्यांना सुखाने काम करू द्या. बाकी मन मात्र चित्त मात्र ईश्वराकडे लावा. त्याप्रमाणे चित्त जर भगवंताकडे लावलं तर यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया अशी वृत्ती तेव्हा निर्माण होते. जिथं जिथं मन जाईल. अहो आसपास बाजार आहे. हो बाजार असू द्या ना काय होतं. बाजार असला तरी समाधी लागते. गोंगाट असू द्या. ज्याला अभ्यास करायचा आहे तो किती गोंगाटात अभ्यास करतो. आपण बघित नाही का की कितीतरी गरिबाची मुलं काही नसताना ट्युशन नाही, कुठे जाणं नाही, कुठे येणं नाही, नीट पुस्तकं सुद्धा नाही. मी तर असं बघितलंय की काही विद्यार्थ्याकडे पुस्तकं नाहीत. लोकांचे पुस्तकं घेऊन तो लक्षात ठेवतो आणि त्याला देऊन टाकतो. मला तर एक मित्र म्हणाले की MBBSच्या परीक्षेत सुद्धा मला पुस्तकं नव्हते म्हणे. मी लोकांचे पुस्तक घेतले पण इतका अभ्यास केला की मला पुस्तकच पाठ झालं म्हणे सगळं. आणि मी लक्षात का ठेवलं तर आपल्याकडे पुस्तक नाहीये. उद्या जर लागलं तर काय म्हणून लक्षात ठेवलं. म्हणजे माणूस जर लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर लक्षात राहतं. नाही आहे पुस्तक बघू कधी म्हणजे असं म्हटलं तर कधीच लक्षात राहत नाही. म्हणून लक्षात तेव्हाच राहतं जेव्हा आपल्याजवळ काही नाही. आता यानंतर आपल्याला पुस्तक मिळणार नाही. बघा ना तुम्ही 8 दिवसात मला हे पुस्तक परत कर असं म्हटलं तर माणूस बारकाईने वाचतो. लक्ष देऊन वाचतो. याला म्हणतात लक्ष. म्हणून असं लक्ष आपलं संसारात नसताना परमार्थात असावं. संसारात राहून परमार्थात असावं. या दृष्टीने हे परमेव लक्षम भगवंताकडे लक्ष जर दिलं तर जिथे आपण कितीही गोंगाटात असू द्या, किती संसाराच्या व्यापातापात असू द्या, आपलं मन स्थिर असेल तर आपल्याला कुठेही समाधी लागू शकते. याप्रमाणे हिंस्रम द्रव्यम काम्य मग्निहोत्राद दिशम याप्रमाणे आपण कसं वागावं हे सांगितलंय. अयनम दक्षिणम सोमोदर्शा औषधी विरोधा. मग याप्रमाणे जो गृहस्थाश्रम धर्म आचरण करतो. आता या ठिकाणी आपल्या 3ऱ्या स्कंधामध्ये ज्याप्रमाणे कपिल महामुनींनी 2 मार्ग सांगितले. एक सूर्य म्हणजे अर्ची मार्ग आणि दुसरं चांद्र मार्ग. त्याचं विवरण या ठिकाणी थोडक्यात केलेलं आहे की अशा पद्धतीने जो गृहस्थाश्रम धर्म योग्य पद्धतीने परिपालित करतो आणि त्याला अयनम दक्षिणम सोमोदर्श औषधी विरुद्धा. सूर्य आणि चंद्र हे 2 जगातले प्रमुख आहेत. सूर्य काय करतो. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्य आत्मा जगतच चष्टा. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. आणि चंद्र हा औषधी आणि विरुद्ध यांना वाढवतो. त्यांच्यामध्ये अमृतत्व प्राप्त करून देतो. अन्नम रेतयते क्षमेश पितृयानम पुनर्भवः. ज्याप्रमाणे जो अशा गृहस्थाश्रम धर्माने शेवटी कर्माने सुद्धा मुक्ती मिळते पण त्याला क्रममुक्ती म्हणतात. सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती अशा मुक्तीचे 2 प्रकार आहेत. सद्योमुक्ती म्हणजे तत्काळ आणि क्रममुक्ती म्हणजे हळूहळू. पण याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये करण्यात आलेलं आहे की सद्योमुक्ती म्हणजे काय तर जसा उत्प्लवन सरिसा पक्षी फळाची झोंबे जैसा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा वानर तो पटकन उडी मारतो आणि झाडाच्या फांदी धरतो आणि तिथलं फळ खातो. त्याला उडी मारता येते. तसा ज्ञान मार्गाने तो पटकन मोक्ष प्राप्त करू शकतो. उत्प्लवन सरिसा पक्षी फळाची झोंबे जैसा. जसा पक्षी उडून एखादं फळ घेतो. पण एखाद्या व्यक्तीला हे फळ घ्यायचंय तर तो काय करेल. तो झाडावर चढेल, मग दुसऱ्या फांदीवर चढेल, मग 3ऱ्या फांदीवर चढेल आणि मग फळ हातात घेईल. तो हळूहळू ढाळे ढाळे के तुले निये के वेळे मार्गाचे निश्चित बळे पावे शेखी. तो हळूहळू ढाळे ढाळे एकेका
ढाळ्यावर जात जात एकेका फांदीवर जात जात शेवटी मार्गाचे निश्चित बळे हा शब्द फार महत्वाचा आहे. मार्ग म्हणजे काय? मार्ग म्हणजे धर्म, मार्ग म्हणजे संप्रदाय. ज्या संप्रदायाची आपल्याला ज्या ठिकाणी गुरुनी मार्ग घालून दिलेला आहे, जी शिकवण दिलेली आहे, त्या संप्रदायाच्या पद्धतीने जर आपण गेलो त्या चॅनलमधून तर बरोबर आपल्याला कधीतरी एकदा नक्की आपल्याला मार्गाचे निश्चित बळे. मात्र मार्गमध्ये सोडायचा नाही, मार्ग पक्का ठेवायचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून अन्नम रेतैति क्ष्मेश पितृयानम पुनर्भवा. याप्रमाणे जो चांद्र मार्ग आहे तो पितृमार्ग आहे आणि तो कसा मिळतो ते त्यांनी सांगितलंय. तो हळूहळू या वेगवेगळ्या औषधी वनस्पती, बीज, धान्य, रेत, कण याप्रमाणे तो गर्भामध्ये जातो आणि शेवटी तो नंतर चंद्रयानाने भगवंताकडे जातो आणि दुसरा जो आहे तो सूर्यमार्गाने भगवंताकडे जातो. याप्रमाणे शास्त्रेण चक्षुषा वेद, शास्त्राने आपण पाहावं. शास्त्र कशासाठी आहे? शास्त्र म्हणजे दृष्टी आहे. आपण म्हणतो काय हो शास्त्रात काही सांगितलंय? अहो शास्त्रात सांगितलंय म्हणजे शास्त्र कशासाठी आहे? शास्त्र मानव कल्याणासाठी निर्माण झालं, याचा विचार केला पाहिजे. हे सगळे शास्त्र निर्माण झाले ना ते मानव कल्याणासाठी निर्माण झाले. तुम्हाला मानायचे नसले तर मानू नका, खड्ड्यात पडतात. परंतु आपण शास्त्रेण चक्षुषा राजन, माणसाने शास्त्र दृष्टीने पाहावं. ही चर्मदृष्टी आहे. आपण जे बघतो ते डोळ्याने, पण डोळे म्हणजे चर्मचक्षु आहे. आपल्याला फक्त वस्तू दिसतात, पण आपल्याला वस्तू जी दिसते त्याच्या मागे काय धर्म आहे तो दिसत नाही. वस्तूचा धर्म शास्त्राला कळतो. म्हणून शास्त्राच्या डोळ्याने आपण पाहावं. जसं दृष्टी आणि डोळे याच्यात फरक आहे. आपण समजा एखादा सुतार आहे, त्या सुताराला आपण लिंबाचं झाड दाखवलं, आपणही लिंबाचं झाड पाहतो, सुतारही पाहतो, पण सुतार म्हणतो नाही नाही याचे पटाव चांगले होतील, याच्या खांड चांगले होतील, याचे दांडे चांगले होतील, हे चांगलं लिंबाचं झाड आहे. तर त्याला दिसतं. तुम्हाला दिसलं का? नाही दिसलं. का? अहो ती दृष्टी नाही म्हणून दिसलं नाही. म्हणजे शास्त्र ही दृष्टी आहे. आपण पाहतो ते डोळ्याने, शास्त्र पाहतं ते दृष्टीने. म्हणून शास्त्र दृष्टी फार महत्वाची आहे. म्हणून शास्त्रदृष्टीनेच सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. हे सगळे आपण शास्त्र अमान्य केल्यामुळे अनेक गोष्टी झाल्या. परंतु शेवटी आपण शास्त्राला मान्यता देतोच. शेवटी सगळे शास्त्रच आहेत ना. मेडिकल सायन्स नाही तर काय दुसरं. त्याप्रमाणे आर्किटेक्ट हे सायन्स नाही तर काय. म्हणून गणित हे सायन्स आहे, हे सायन्स आहे, हे शास्त्र आहे. म्हणून शास्त्र हे आपल्या मानवी कल्याणासाठी निर्माण झालं. मग मानसशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र हे शास्त्र आहेत. आणि म्हणून यांनी काय चूक सांगितलं? शास्त्रेण चक्षुषा राजन, आपण शास्त्राच्या डोळ्यांनी पहा केवळ, म्हणजे तुम्हाला कधीच मोह होणार नाही. या दृष्टीने न संघातो विकारो पी न पृथक नान्वितो मृषा. याप्रमाणे या ठिकाणी 3 अद्वैत सांगितलेले आहेत. माणसाने कसं जगावं हे सांगताना भावाद्वैत, त्याप्रमाणे भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत असे 3 अद्वैत सांगितलेले आहेत. भावाद्वैत म्हणजे काय? भावाद्वैतम क्रियाद्वैतम द्रव्याद्वैतम तथात्मनः. भावाद्वैत म्हणजे कार्यकारण भाव हा जाणणे. एखादं वस्त्र पाहिलं म्हणजे हे लक्षात घ्या की या वस्त्रामध्ये तंतू आहेत. तंतू आणि वस्त्र एकच आहे. तंतू आहेत म्हणून त्याला आपण वस्त्र म्हणतो. तंतू नसतील तर वस्त्र नाही. त्याला म्हणतात कार्यकारण. कार्यकारण भावाचा म्हणजेच आपण अन्वय व्यतिरेकाचा विचार, कार्यकारण भावाचा विचार म्हणजेच या ठिकाणी भावाद्वैत. भाव एक पाहणे, एक भावाने पाहणे. भावाद्वैत म्हणजे काय? अद्वैतता कशामध्ये पाहिजे? भावामध्ये. भाव म्हणजे आपली दृष्टी. दृष्टी एक पाहिजे. आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा एका दृष्टीनेच पाहतो. माझा डावा हात आहे, तुटला तर चालेल असं म्हणतो का? डावा ही फक्त व्यवहार आहे, पण शेवटी हात माझा आहे ना. इथं अद्वैतता आहे, भावाद्वैतता आहे. म्हणजे आपण डावा हात, डावा कान, डावा डोळा हा म्हणायला डावा आहे, पण तो डावा म्हणून उपेक्षित आपण करत नाही. त्याला म्हणतात भावाद्वैत. त्यानंतर द्रव्याद्वैत. द्रव्याद्वैत म्हणजे हे सगळं द्रव्य अद्वैत रूपाने आहे. या ठिकाणी माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की हे सर्व हवीर द्रव्य जाणावे. माऊलींनी म्हटलंय हे भूतजात आघवे,
ते हवीर द्रव्य मानावे, मग उरे ते भोगावे संतोषेसी. हे सगळं हवीर द्रव्य आहे. या ठिकाणी द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या भगवंताशी समर्पित करणं म्हणजे द्रव्याद्वैत. सगळ्या द्रव्याच्या, द्रव्य म्हणजे केवळ पैसाच नव्हे, द्रव्य म्हणजे सगळ्या वस्तू, या सगळ्या वस्तूचा विनियोग तत्व समन्वयात, हे शंकराचार्यांनी सूत्र सांगितलेलं आहे. शंकराचार्यांचं सूत्र असं आहे, तत्व समन्वयात. या सर्वांचा समन्वय केला पाहिजे, सगळ्याचा समन्वय केला पाहिजे. कशामध्ये? तर ईश्वरामध्ये अर्पित करणं म्हणजे समन्वय. सर्व आपण जेव्हा जेवण करतो, आपण पैसा मिळवतो, बाहेर जातो येतो, धावपळ करतो, श्रम करतो, सगळं काही करतो, कशासाठी हो? 2 घास आनंदाने मिळावेत, तुष्टी आणि पुष्टी. खाल्लं बस, समाधान वाटलं, बस झालं बा, सगळे परिश्रम संपले. हे परिश्रम कशासाठी केले होते? केवळ आपल्या 2 घास सुखाचे मिळावेत म्हणून. हा झाला क्रियाद्वैत, म्हणजे या ठिकाणी द्रव्याद्वैत. द्रव्याद्वैत म्हणजे सगळ्या गोष्टीचा विनियोग एका ठिकाणी करणे म्हणजे द्रव्याद्वैत. भावाद्वैत, मग द्रव्याद्वैत, आणि मग क्रियाद्वैत. या ठिकाणी आपली सगळ्या क्रिया आपण भगवंताशी समर्पित करणे. त्याचप्रमाणे यद यानी निजम स्यात् यत्र येतो नृप. सगळ्या क्रिया, सगळ्या गोष्टी भगवंताशी समर्पित करणं म्हणजे क्रियाद्वैत. सगळ्या क्रिया तिथेच समर्पित झाल्या पाहिजेत, वासुदेवार्पण झाल्या पाहिजेत. म्हणून द्रव्याद्वैत, भावाद्वैत आणि क्रियाद्वैत या सगळ्यामध्ये अद्वैत पाहणं आवश्यक आहे. म्हणून सगळे भोग, सगळे द्रव्य हे भगवंताशी समर्पित करणं. नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, मी अहम पुरा भवम कश्चित गंधर्व उपबर्हणः. या ठिकाणी आपला पूर्वजन्म सांगितला नारदाने, जो आपण पहिल्या स्कंधात पाहिला. पहिल्या स्कंधामध्ये नारद हे दासीपुत्र म्हणून जन्माला आले. ते काय जन्माला आले त्याचं कारण इथं दिलेलं आहे, या स्कंधामध्ये दिलेलं आहे. नारद म्हणतात, हे युधिष्ठिरा, पूर्वी मी उपबर्हण नावाचा गंधर्व होतो. उपबर्हण असं माझं नाव होतं. माझं रूप सुंदर होतं. रूप पेशल माधुर्य सौगंध्य प्रियदर्शन. माझं रूप सुंदर, माझं देखणं स्वरूप, माझा आवाज चांगला, आणि मी ब्रह्मदेवाच्या या सभेमध्ये बसत असे आणि स्त्रियांच्या सोबत मला राहण्यात फार आनंद वाटत असे. मला वाटायचं की स्त्रियांनी माझी स्तुती करावी, म्हणून मी माझ्या स्वतःच्याकडे, माझ्या रूपाकडे पाहत होतो, तल्लीन होतो. आणि एकदा असंच सगळ्यांच्या स्त्रियांसमवेत बसलेले असताना, स्त्रीणाम प्रियतमो नित्यम मत्तस्तु पुरलंपटः, मी लंपट होतो, लंपट. आणि हे पाहिल्याबरोबर एकदा ब्रह्मसभेत बसलेला असताना माझी ही स्त्री लंपट वृत्ती ब्रह्मदेवाच्या लक्षात आली. आणि ब्रह्मदेवांनी ताबडतोब सांगितलं, अरे हे गंधर्वा, तुला जर तुझ्या स्वतःच्या या सौंदर्याचा आणि गाण्याचा अभिमान असेल तर तू आत्ताच्या आत्ता पुढच्या जन्मामध्ये दासीपुत्र म्हणून जन्माला येशील, म्हणून मला शाप दिला. तावत दास्यामहम जज्ञे तत्रापि ब्रह्मवादिनाम. आणि म्हणून मी दासी पुत्र म्हणून जन्माला आलो. तेव्हा मात्र माझ्या लक्षात होतं की अरे आपल्याला जो शाप झाला तो यामुळं, आणि म्हणून मी त्या जन्मामध्ये काही कुठेही लक्ष दिलं नाही, फक्त ईश्वरामध्ये मी तल्लीन होतो. आणि शेवटी मला भगवंताचं दर्शन झालं. ज्याप्रमाणे आता मात्र मी ही जी माझी वीणा आहे, ती वीणा महती नावाची वीणा आहे. या नारदाच्या वीणेचं नाव महती आहे. ही महती वीणा घेऊन मी सगळीकडे फिरत असतो. इथे देवर्षिणा प्रोक्तम निशम्य भरत ऋषभा. याप्रमाणे देवर्षीने, नारदाने आपला इतिहास सांगितला. आणि हे ऐकल्यावर युधिष्ठिरासारखे त्या ठिकाणी कृष्ण सुद्धा बसलेले होते. कृष्णासमोर हे सगळं सांगितलं. कृष्ण, अर्जुन, केवळ युधिष्ठिरच नव्हते, युधिष्ठिर म्हणजे सगळे पांडव बसलेले होते. कृष्णार्जुन बसलेले होते. प्रिय सुरत्व खलु मातुलेय, मातुलेय, तुझे सगळे भगवान गोपाल कृष्ण तू म्हणून समजू नकोस की ह्या माझ्या मामाची मुलं आहेत म्हणून. तेव्हा हे सगळे श्रीकृष्ण हा खऱ्या अर्थाने गुरु आहे, तो आज्ञाकारी आहे, तो खऱ्या अर्थाने ईश्वर आहे. हे सगळ्यांनी ऐकल्यानंतर इथे देवर्षिणा प्रोक्त पूजाही आमासुरते कृष्णांचे प्रेम विमला हा. आणि मग कृष्णाला आनंद वाटला. कृष्णाने त्यांची पूजा वगैरे केली. आणि तिथून श्रुत्वा कृष्णम परम ब्रह्म पार्थ परम विस्मिता हा. सगळे चकित झाले, आश्चर्यचकित झाले. कृष्णाचं वैभव, कृष्णाचं परमात्म तत्व नारदाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं. याप्रमाणे सर्व या ठिकाणी निघून गेले. आता या ठिकाणी सप्तम स्कंध आपला पूर्ण झाला. आता उद्यापासून आपण अष्टम स्कंधाला सुरुवात करणार आहोत. आणि अष्टम स्कंध हा उद्या सुरू होईल.
उद्याची वेळ नेहमीप्रमाणे 10 ते 11 ही राहील. उद्यापासून 10 ते 11 याच वेळेला पुराण होईल. याप्रमाणे अष्टमस्कंधाला सुरुवात उद्या आपण करू. तोपर्यंत आपण या भगवंताला नमस्कार करून थांबू. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.